पहा कालच्या दिवसामध्ये पॉल पॅन्थर्स या संघाने बाजी मारली होती, त्यामुळे इकडून जिंकणारा संघ फायनल मध्ये पॉल पॅन्थर्स या संघासमोर 2 हात करणार आहे. पाहूया, दोन संघ समोरासमोर आहेत. विकास 11 बॉलिन्स आणि त्यांच्या समोर बिंदास कोपराट. 4 षटकांची मॅच. आमचे ऑफिशियल पंच रेडी आहेत. फिल्डिंग लगेच लाभा. कोपराट संघ लगेच फिल्डिंग लाभा. चला चला मॅचला होते सुरुवात. 2 सलामीर बॅटर, एका बाजूला चिराग, दुसऱ्या बाजूला हार्दिक आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी रोहित, ज्यांच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. सेमीफायनलची मॅच. विकास 11 बॉलिंग्स आणि त्यांच्या समोर बिंदास कोपराट. मॅचला होते सुरुवात. इकडून जिंकाल तर फायनल मध्ये जाणार आहेत. फायनल मध्ये वेट अँड वॉच. पॉल पॅन्थर्स हा संघ वेट अँड वॉच वर आहे. पाहूया काय घडतंय या सेमीफायनलच्या मॅच मध्ये. रेडी आहेत आमचे ऑफिशियल पंच, रेडी आहेत. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू आले. बॉलला उचललं तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि एका धाबेने इनिंगला झाली सुरुवात. 1-0 मॅडमच्या सोबतीनं आहे. सेमीफायनलची मॅच अतिशय चुरशीच ठरणार आहे. विकास 11 बॉलिन्स हा आतापर्यंत गाजलेला असा संघ आहे. चला रोहित रेडी आहेत. पुढचा बॉल याबली ऑन साइड ला समोर डाऊन टू ग्राउंड. फटका बसलाय लॉंग ऑनच्या खेळाडूच्या डोक्यावरून. वन बाउन्स. बाउंड्री लाईन क्लिअर. सीमारेषे पार चौकार. डीजे मास्टर. आता डीजे मास्टरला ऑन होणं गरजेचं आहे. भरपूर मॅचेस पासून शांत बसलाय. इतका सुद्धा शांत ठेवू नका त्याला, कारण की आता शेवटच्या अंतिम पडावामध्ये आपण आहात. चौकार येतोय. 2 चेंडूचा खेळ झालाय. 5 धाबा धावपलकावर. पहा कशा प्रकारे फटक्याला एक्झिक्यूट केलं होतं. डाऊन टू ग्राउंडचा फटका. चेंडू बराच वेळ हवेत होता. लॉंग ऑनचा खेळाडू भरपूर लांबहून नंतर गाठून आले होते. आणखीन एक डाऊन टू ग्राउंडचा फटका. वन बाउन्स. आणखीन एक लगातार दुसरा चौकार. रिप्ले पहा कशा प्रकारे फटक्याला एक्झिक्यूट केलं. फुलर लेन बॉल. फुल पेस ऑफ द बॅट. मिड विकेटच्या डोक्यावरून येणारा हा दर्शनीय 53वा सामवेद चषक चौकार. 4 धावा. चला आता हॅट्रिक चौकार की पलटवार मॅडम करावं लागणार आहे. 2 चौकार आल्यात. पॉवर प्लेला नव्हे तर पहिल्या षटकाला पार मोठं करण्याचा प्रयत्न केलाय. फुल टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. याबली मात्र मिड विकेटचा खेळाडू आलेत आणि 1 धावावर समाधान मानावं लागेल. मॅडम आपण सांगितलं बॉलिंग संघाचा इतिहास फार मोठा आहे आणि खरोखरच फार मोठा आहे. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत विकास 11 बॉलिंग संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा धावफलकावरती. 2 बाउंड्रीज आल्यात. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत हार्दिक मैदानाच्या आतमध्ये करतोय. हार्दिक हा सेट बॅटर दिसतोय आणि त्याला जबरदस्त अशी चौकार षटकारबाजी करायला आवडते. बघूया आता पुढे तो काय करतोय. चिराग ऑन स्ट्राइक. ओ खूप चांगला बॉल. परफेक्ट यॉर्कर. खोलवर टप्प्याचा बॉल. ब्लॉक हॉलचा मारा केला होता आणि पाठीमागे चेंडू निघून गेलाय. सिंगल कंप्लीट होते. शेवटचा बॉलचा खेळणं बाकी आहे. 11-0. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत विकास 11 बॉलिंग्स संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय.
शेवटचा चेंडू. रोहित बॉलिंग करत आहे. हार्दिक स्ट्राइक वर आणि अंपायरचा वाईडचा इशारा. येस, वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 12 धाबा धावफल करतेत. शेवटचा आणि अंतिम बॉल. पुन्हा एकदा रोहित रेडी आहेत स्ट्राइक एंडला. हार्दिक शेवटचा बॉल, खूप चांगला बॉल आणि शेवटच्या बॉलवर सिंगल कंप्लीट. पहिले षटकाचा खेळ संपलाय. धाबा धावफल करतात 13-13 विकास बोलिंच हा संघ बिंदास कोपराट या संघासमोर. या ऐकूया डीजेला आणि लगेच बोलूया. टाकूचे चला, दुसरं षटक मागस्त आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज स्वप्नील ज्यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. मॅडम, खूप चांगली सुरुवात आहे. इकडून या पार्टनरशिपला ब्रेक डाऊन करावा लागणार आहे. जर नाही केलं तर धाबा बेगाने येतील. बरोबर आहे. सेमीफायनलचा हा खेळ आणि दोन्ही अशा टीम्सवर एक बर्डन असणार आहे. विकास 11 बघेल की 50 क्रॉस कसं होता येईल 4 ओव्हरमध्ये आणि अपोजिट टीम बिंदास कोपराट बघते आपण कसं रोखू शकू त्यांना. आणि हार्दिक कॅच ड्रॉप. मॅचेस विन द कॅचेस. हा कॅच किती भारी पडणार आहे, सुटलेला कॅच, हे येणारी खेळीच सांगेल. येस, डेफिनेटली येणारे काळवेळ सांगणार आहे. परंतु या प्रकारचे हाफ चान्सेस तुम्हाला फुलमध्ये कन्वर्ट करावा लागणार आहेत. 5 सहज सोप्या रीतीने आलेला झेल तुम्ही सोडलाय. झेल सुटतोय. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. पाहूया झेल कोणाचा सुटलाय. ज्याने आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग केली त्याचा झेल मैदानाच्या आतमध्ये सुटतोय. खूप चांगला बॉल. गतीमध्ये परिवर्तन केले होतं आणि गतीमध्ये परिवर्तन करत असताना आता सिंगल मात्र कंप्लीट होते. धाबा धावफल करतात 16-0. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केली. पाहूया काय घडतंय या दुसऱ्या षटकामध्ये. मॅडम, पार्टनरशिपला ब्रेकडाऊन नाही केलं तर धाबा बेगन येतील हा प्रश्न आहे. पहिल्या बॉलवर आलेली संधी तुम्ही झेल सुटला. आता पाहूया झेल सुटतोय की पहिल्या इनिंगची मॅच सुटले. त्यानंतर कालवेळ सांगणार आहे. पुन्हा एकदा रेडी आहेत स्वप्नील. समोर चिराग. समोर आणखीन एक झेल सुटतोय. कॉटन बोल्ड मिस. कॉटन बोल्ड घेणं सोपं नसतात. प्रयत्न केला होता, ऑलमोस्ट केले होते, परंतु हातामध्ये चेंडू आला नाही. डॉट मैदानाच्या आतमध्ये येतोय. तीन बॉल 16 रन झालेत आतापर्यंत. खूप चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल पाठीमागे चेंडूला खेळलं होतं. सिंगल कंप्लीट होते. 17 धाबा धावफल करतेत. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. पहा, पहिलं षटक ओळखता दुसऱ्या षटकामध्ये थोडाफार पलटवार करण्याचा प्रयत्न केलाय आतापर्यंत. पहा, पहिल्या षटकामध्ये 13 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये स्वप्नीलने थोडाफार पलटवार करतायत. मॅच मध्ये टर्न आणण्याचा, विकेटकडे जाण्याचा प्रयत्न करतायत. पाहूया शेवटचे 2 बॉलचा खेळणं बाकी आहे दुसऱ्या षटकातील. यावेळी आणखीन एक स्ट्रोक, आणखीन एक सिंगल. पाठीमागे चेंडू निघून जातोय. 18 धाबा धावफल करतेत. शेवटचा आणि अंतिम बॉलचा खेळणं बाकी आहे. खूप चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये विकास एळबेन बॉलिंगचा संघ करतोय. बिंदास कोपराट या संघासमोर चिराग आणि हार्दिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल आपण पाहणार आहोत. ताकद ताकद आणि नजाकत. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. लांबच्या बॉलला या प्रकारे फ्रंट फुटवर येऊन या प्रकारे स्ट्रोक खेळणं सोपं नाहीये.
ताकद पूर्णपणे झोकून दिलंय आणि चिरागच्या बॅट मधून आलाय शानदार, दमदार, दर्शनीय ब्रँडेड स्ट्रोक, षटकार 6 धावा. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता. डाऊन द ग्राउंडचा लॉंग ऑनला बीट करणारा हा दर्शनीय स्ट्रोक होता. 24 धावा अप्पलकरती आहेत पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. खूप चांगली सुरुवात आहे. मॅडम या अगोदर उल्लेख झाला होता, जर तुम्ही पार्टनरशिपला ब्रेक डाऊन नाही केलं तर याच प्रकारे धाबा वेगाने येणार आणि पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही झेल जे सुटल्यात ते झेल तुम्हाला आठवावे लागणार आहेत. पाठीमागे जे काय झालं ते विसरावं लागणार आहे. पुढे तुम्हाला काय करायचं आहे, पुढे डॉट कशा आणायचे आहेत, विकेट कशा आणायचे आहेत, यावर जर कोपराड संघाने पलटवार नाही केला तर अजून धावा वेगाने येतील. हा नक्कीच आता 1 विकेटची गरज आहे त्यांना, म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स लेवल वाढेल आणि ह्या गेममध्ये चेंजेस कसे येतील ते आपल्याला दिसून येईल. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटचे खेळाडू आल्यात तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट. 2 धाबा कंप्लीट. ट्वेंटी 26 रन 26 धाबा अप्पलकरती आहेत. कुणाल ज्यांना आपण तिसऱ्या षटकामध्ये पाहतोय, खूप चांगली सुरुवात केली. मैदानाच्या आतमध्ये हार्दिक, दुसऱ्या बाजूला चिराग. पाहूया कुणाल रेडी आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न, याबली लॉंग ऑफचे खेळाडू आले, पार्टनरशिप ब्रोकन. फर्स्ट विकेट गोज डाऊन. पहिला धक्का. ज्या विकेटची गरज होती तो आता आपल्याला मिळाला आहे असं नक्कीच बिंदास कोफराड संघाला वाटत असेल. कुणालच्या रूपाने तो 1 विकेट संघासाठी. क्यू टांकू डिझ टांकू डिझ टांकू डिझ कशा प्रकारे बाद झाले पहा. हॅलो, विवेक नाईक, संतोष म्हात्रे, वसई विरार महानगरपालिकेतील तेज तर्रार विरोधी पक्षनेते आणि नगरसेवक सन्माननीय मनोजजी पाटील यांचं येथे आगमन होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. मी संतोष म्हात्रे यांना विनंती करतो आणि विवेक यांना विनंती करतो की आपण त्यांना स्टेजवर घ्यायचं आहे. रोहन नाईक, संतोष म्हात्रे, विवेक, आपण मनोजजींना स्टेजवर घ्यायचं आहे. यावेळी गतीमध्ये परिवर्तन, डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनचे खेळाडू आले आहेत. 1 कंप्लीट. नवीन फलंदाज प्रथम वसई मैदानाच्या आतमध्ये आले. 27 वर 1 विकेटकडे गेले आणि पार्टनरशिप ब्रोकन केलं होतं, ब्रेक डाऊन केलं होतं. आणि ब्रेक डाऊन करणं गरजेचं होतं कारण धाबा फार मोठ्या वेगाने येत होत्या. 27 वर 1 ही आतापर्यंत कहाणी आहे विकास सोलबेन बॉलिंग्स या संघाची. आम्ही एडूदादांना विनंती करतो की आपण सुद्धा स्टेजवर जायचं आहे. मी संतोष म्हात्रे यांना विनंती करतो की मनोजदादांचं स्वागत करायचं आहे. संतोष म्हात्रे, कृपया मनोजदादांचं स्वागत करायचं आहे आपण. आई जबरदस्त फटका, फ्लॅट स्ट्रोक, आणखीन एक शानदार, दमदार, ब्रँडेड, दर्शनीय चिरागच्या बॅटमधून षटकार. 6 धावा.
थँक्यू. पहा आमच्या डीजे मास्टरने सुद्धा बरोबर ते हॅलो. सॉन्ग वाजवलं होतं. निशाणा कदाचित दिसला नाही, त्याचं कारण ते पुढे आले होते. पाठीमागे जर गेले असते तर निशाणा बरोबर दिसला असता, नाही दिसला, पुढे गेले, त्या कारणाने हा षटकार येतोय. 43 रन. आमचे याबली घ्या, तुम्ही घ्या. याबली लॉंग ऑफला 1 बाउन्स, बाउंड्री लाईन क्लिअर, आणखीन एक षटकारच्या पाठोपाठ याबली मात्र चौकार येतोय. काही जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. मॅडम विकेटचा दबाव नाही, सर्वात जमीची बाजू आहे विकास 11 बॉलिंग्स या संघासाठी. आमचे वंडा गावातील जितेंद्र दादा जितेंद्र ज्यांना मी जितू दादा बोलतो, त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. मी विवेक पाटील यांना विनंती करतो की जितू दादाचं स्वागत करायचं आहे. विवेक पाटील, आपण जितू दादांचं स्वागत करायचं आहे. जितू दादा, आपण स्टेजवर यायचं आहे. शेवटचा बॉल, वा वा वा, फटका पहा, काय जबरदस्त पिकअप स्ट्रोक, बॉल गेलाय लॉंग ऑफ द डोक्यावरून, सीमारेषा पार, षटकार. नाही नाही, डीजी नको, फटका पहा, रिप्ले पहा आणि फटका पहा. फुल पेस ऑफ द बॅट, फुलर लेम बॉल, आणि त्यानंतर ताकद. या ताकदीला बघून मला एकविरा नायगावचा खेळाडू आठवला, राहील. काय जबरदस्त तो बॅटिंग करतोय, सर्वांना माहित आहे. कामन, टीम 94 मधला कामन राहील याच प्रकारे बॅटिंग करतोय. आणि हाच राहील नव्हे तर यावेळी मात्र चिराग आहे. टीम 94 नावांचं ज्यावेळेला उल्लेख होतो त्यावेळेला राहीलचं नाव फार मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. त्याचं कारण मिडल ऑर्डरमध्ये खेळ सांभाळणं सर्वांना माहीत आहे. आणि जो काय आतापर्यंत खेळ चिरागने केलाय, खरोखरच मानावं लागणार आहे. 43 धावा दापलकरती, जर याच प्रकारे धावा बनवल्या तर 58 धावा होऊ शकतात. त्याहून कमी करण्यासाठी, त्याहून जास्त करण्यासाठी 59, शेवटी 61. पाहूया कुठपर्यंत मजल मारणार आहेत. येस, एक्झॅक्टली. पहा, आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकात 11, तिसऱ्या षटकामध्ये विकेट येऊन सुद्धा 19 धावा आल्यात. इतक्या वेगाने सुरुवात विकास 11 बॉलिंगचा संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय. मॅडम शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. धावा फार वेगाने येत आहेत. या धावा थांबवाव्या लागणार आहेत. जर नाही थांबवल्या तर अजून वेगाने येतील. कारण पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये आतापर्यंत जे काही बॅटिंग केले चिराग यांनी, खरोखरच मानावं लागणार आहे. पाहूया शेवटचं आणि अंतिम षटकामध्ये काय घडतंय. पहिला बॉल, कॅच, सुंदर असा झेल रोहितने घेतलेला आहे. ह्याची गरज आहे खरी म्हणजे. धावांना रोखायचं असेल तर असे विकेट घेणे गरजेचे आहे, जरुरी आहे.
चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रथम धाबा धावपळ 43 वर 2 विकेट आले पहिल्याच बॉलवर. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. अर्णव ज्यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. पाहूया दुसरा बॉल. चव्वेचाळीस वर 2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. विकेट नंतर सिंगल आले. आता खरी मजा येणार आहे. चिराग ऑन स्ट्राईक. चिराग समोर अर्णव. बिग बॅटल. कोण जिंकणार यावेळी? खूप चांगला बॉल, पायावरचा बॉल, ऑन साईडला खाण्याचा प्रयत्न. एक कंप्लीट. फेकी येईपर्यंत एका दाब्याने समाधान मानावं लागेल. काय जबरदस्त बॉलिंग करतायत. लेन लाईन टप्पा सर्व गोष्टी मैदानाच्या आतमध्ये पेश केल्यात आणि पेश करत असताना ज्या धाबा येत होत्या त्या धावांना थांबवलंय. पाहूया शेवटचे 3 बॉलचा खेळणं बाकी आहे. लास्ट 3 बॉल रिमेनिंग. ओ यावेळी बॅटची एज पाठीमागे चेंडू निघून गेलाय. यष्टांच्या पाठीमागे नसलेले खेळाडूकडून चुकी झाली होती. सिंगल कंप्लीट होते. धाबा धावपलकावरती 46 धाबा. आतापर्यंत अर्णवने 4 बॉलमध्ये फक्त 3 रन्स दिलेले आहेत आणि 1 विकेटचं पतन. सुंदर अशी बॉलिंग झालेली आहे. शेवटचे 2 बॉल. यावली वा 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 फटका पहा. बॉलला पाठवलं सीमा पार, आर पार, आलाय षटकार. थँक्यू. काय जबरदस्त बॅट स्विंग आणि बॅट स्विंग नंतर ताकद पहा, नजाकत पहा. शेवटचा बॉल खूप चांगला बॉल. शेवटच्या बॉलवर विकेट आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. जिकडे 52 धाबा दाखल करतेत. परंतु टाळ्या वाजवा चिरागसाठी. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केलंय. सुपर बॅटिंग. वडारगावचा खेळाडू खूप चांगली बॅटिंग. 32 धाबा 11 चेंडू मध्ये 1 चौकार 4 षटकार आणि पहिल्या इनिंगची मॅच समरी सुद्धा आपण पाहणार आहोत. खूप चांगला पलटवार केला होता शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये. अर्णव यांनी खूप चांगली बॉलिंग केली. पहा मॅच समरी. चिराग 32 धाबा, हार्दिक 16 धाबा. प्रथम वजे 1, दुसरा प्रथम तो सुद्धा 1 धाबांवर. बॉलिंग आतापर्यंत कुणाल एका षटकात 19 धाबा 1 विकेट. रोहित एका षटकात 13 धाबा. अर्णव एका षटकात 8 धाबा 2 महत्वाचे विकेट आणि स्वप्नील एका षटकामध्ये 11 धाबा. ही आमची स्ट्रॅटेजिक तुम्हाला जी मुख्य स्क्रीन दाखवली होती. कशा प्रकारे बॅटिंग केले, कुठे किती धाबा आल्यात, ऑफ साईडला किती आल्यात, एक्स्ट्रा कव्हरला, लॉंग ऑफला, लॉंग ऑनला, हे सर्व तुम्हाला पाहायला मिळते. पहा काय जबरदस्त पहिल्या इनिंगचा खेळ राहिला होता. विकास 11 बॉलिंग्स या संघाने 52 धाबा उभारल्या होत्या. 53 धाब्यांचं टार्गेट सेट केलंय. हे तुम्हाला सर्व पाहायला मिळते कशा प्रकारे बॅटिंग केली होती, कुठल्या बाजूने किती धाबा आल्यात आणि यानंतर ती बॉलिंग समोर आपल्याला पाहायला मिळते. 52 वर 3. पाहूया 53 धाब्यांचं टार्गेट सेट केलंय. इकडून जिंकणारा संघ फायनल मध्ये जाणार आहे. त्या अगोदर या ऐकूया डीजेला आणि लगेच बोलूया दुसऱ्या इनिंगच्या खेळामध्ये.
टार्गेट पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि टार्गेट सुद्धा आपण सांगणार आहोत किती धाब्यांचं टार्गेट सेट केले. यस 53 धाब्यांचं टार्गेट सेट केले बिंदास कोपराट या संघासमोर. विकास 11 बॉलिंच या संघानं चला दुसरा इनिंगचा खेळाला होते सुरुवात. सामवेद चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहत आहात, ऐकत आहात. आणि मॅडम ही स्पर्धा 2 विभागामधून झाली होती. एक कुपारी टायटन्स, दुसरा सामवेदी ब्राह्मण क्रिकेट क्लब. आणि 2 विभागातून होत असताना काल कुपारी टायटन्स मधून पॉल पॅन्थर्स या संघाने बाजी मारली होती. आज पाहूया सामवेदी ब्राह्मण कडून कुठले संघ फायनल मध्ये एंटर होणार आहे. विकास 11 बॉलिंग्स की कोपराटचा संघ. कल जो काल जे झाले होते कुपारी टायटन्स मधले 2 खेळाडू उत्कृष्ट खेळाडू त्यांची नाव घ्या. कालच्या खेळामध्ये उत्कृष्ट फलंदाज कोण राहिलाय? ॲलन. आणि उत्कृष्ट गोलंदाज वेट अँड वॉच आहे. ओके चला त्या अगोदर सेमीफायनलची मॅच कडे आपण वळणार आहोत. विकास 11 बॉलिंग्स आणि त्यांच्या समोर बिंदास कोपराट 53 धाब्यांचं टार्गेट सेट केलंय. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी वन ऑफ द ग्रेट बॉलर वेल एक्सपिरियन्स. प्रथम पहिलाच बॉल वाईड बॉल, बऱ्याच वरून होता. वाईड बॉलने सुरुवात इनिंगला. मॅडम 53 धाब्यांचं टार्गेट आहे. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये भरपूर मोठे ब्लास्ट चिरागने कडून आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यानंतर हार्दिकने सुद्धा खूप चांगली बॅटिंग केली. आता दुसऱ्या पडामध्ये येत असताना 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न आपल्याला लॉंग ऑफचा खेळाडू आले आहेत. एक कंप्लीट आणि एका धाब्यानेच समाधान मानावं लागेल. एका चेंडूचा खेळ झालाय. 2 ताबा धावपलकावरती आहेत. मॅडम कशा प्रकारे पाहताय तुम्ही या मॅचला? विकास 11ने धावांची अशी एक उभारणी केली आहे की समोरच्या टीमला धावा काढाव्याच लागतील आणि एका रनवर समाधान मानावं लागेल. मॅडम प्रथमकडे फार मोठा एक्सपिरियन्स आहे आणि प्रथमने जो काय आतापर्यंत खेळ केलाय या स्पर्धेमध्ये तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. पाहूया पहिल्या षटकाच्या खेळामध्ये किती धावा येतात, किती डॉट येतात, किती चौकार येतात, किती विकेट येतात. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न लॉंग ऑनचे खेळाडू आलेत. वेट 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 करत असताना जेल सुटतोय. शॉर्ट पुल केलं होतं, पॉवरफुल केलं होतं, हातामध्ये चेंडू आला नाही. आणि घेल कोण सोडतोय? कोणाला सोडतायत? कोणाच्या विरुद्धात सोडतायत? आदित्य. या प्रकारचे फुल चान्सेस, हाफ चान्सेस फुल मध्ये कन्वर्ट करावे लागणार आहेत. खूप चांगला बॉल समोर ड्राईव्ह केलं चेंडूला मिड ऑफ कडून खेळाडू येत आहेत. आता अपील केली, अपील स्ट्रॉंग आहे. पाहूया काय घडणार आहे. दरम्यान वसई विरार महानगरपालिकेचे उपमहापौर आणि आपले समाज बांधव मार्शल लोपिस साहेब यांचे इकडे आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. मी जॉन अंकल यांना विनंती करतो की आपण साहेबांना स्टेजवर घेऊन यायचं आहे. वसई विरार महानगरपालिका नवनिर्वाचित उपमहापौर मार्शल लोपिस साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत. सामवेद चषक 2026च्या वतीनं हार्दिक स्वागत. येस वेट अँड वॉच चेक केलं जातंय. येस आउट आउट
फलंदाज बाद. काय जबरदस्त फेकी होती. मिड ऑफचा खेळाडू म्हणजे चिराग क्विक आले आणि क्विक करत असताना आणि क्विक फेकी केली आणि फलंदाज. हॅलो, मी रॉबिन यांना विनंती करतो की आपण मार्शल लोपिस साहेबांचं स्वागत करायचं आहे. नील वजई. वसई विरार शहर महानगरपालिका नवनिर्वाचित महापौर मार्शल लोपिस साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. सांवेत चषक 2026च्या वतीनं हार्दिक स्वागत. चला, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्या. मिस्टर निलेश. 4-1. पुढचा बॉल. ओ, खूप चांगला बॉल. बॅटची एज पाठीमागे जेल. फलंदाज बाद. दुसरा धक्का बिनधास्त कोपराट या संघाला. गॉन. वेट. 4-2. शेवटचा बॉलचा खेळणं बाकी आहे. 4 धावा. 4-2. शेवटचा बॉल. हॅलो, आमच्या पाठीशी उभे राहणारे, सामवेद चषक मध्ये आमच्या पाठीशी उभे राहणारे निलेश डिमेलो साहेब यांचं येथे आगमन झालेलं आहे. मी रॉबिन यांना विनंती करतो की त्यांना आपण स्टेजवर घ्यायचं आहे. निलेश डिमेलो साहेब 2 तलाव येथील. शेवटचा बॉल. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत प्रथम मैदानाच्या आतमध्ये करतोय. दडपण वाढलंय, दबाव वाढलाय. इकडे निलेश आणि मंगेश या 2 खेळाडूंना बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करावी लागणार आहे. सेमीफायनलच्या मॅचला वाचवावं लागणार आहे. नाही वाचवलं तर स्पर्धेत बाहेर जाऊ शकता. पाहूया शेवटच्या बॉलवर काय घडतंय. चला, इतका वेळ घेऊ नका प्लीज. ओ, शेवटचा बॉल वर विकेट. काय जबरदस्त बॉल. सुपर बॉल. बॅटची एज पाठीमागून बरोबर एका हातानं इन स्विंग बॉल आणि इन स्विंग बॉल बाहेर निघणारा बरोबर जेल टिपला एका हातानं. फलंदाज बाद. मंगेश. हे घ्या ना. आतापर्यंतचा धावफलक आहे 1 ओव्हर 4 रन्स आणि 3 विकेट. आणखीन एक विकेट. 4-4 इतक्या दडपणामध्ये आणून ठेवले आतापर्यंत बिनधास्त कोपराट या संघाला. टीम हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. आमचे
संजीवनी परिवाराचे अरविंद भाऊ येथे उपस्थित आहेत. मी भाऊंना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे. अरविंद भाऊंना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे. बॅटरला चेंडू वेगानं हलुवार पद्धतीने निघून जातो तोपर्यंत एकच कंप्लीट होते. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करतात. फार मोठ्या दडपणामध्ये आणून ठेवलं बिंदास कोपराट या संघाला. मॅडम या मॅचमध्ये पूर्णपणे मोमेंटम विकास बॉलिंगच्या बाजूने आहे. या मॅचमध्ये टर्न आणण्यासाठी इकडे एका षटकाला मोठं करावं लागणार आहे, इकडून बॅटिंग करावी लागणार आहे, इकडून धाबा बनवावे लागणार आहेत. पाहूया काय घडतंय या मॅचमध्ये. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ कडून पुन्हा चिराग आले होते, हातामध्ये चेंडू आला नाही तोपर्यंत सिंगल कंप्लीट होते. सिंगलने तितकंच दडपण नाहीये. कदाचित सिंगलला डबलला बाउंड्रीज मध्ये मोठ्या षटकामध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे, तरच थोडाफार मॅच मध्ये टर्न येऊ शकतो. पुढचा बॉल फुल टॉस, समोर खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक विकेट, आणखीन एक फलंदाज चिराग. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना, फिल्डिंग करत असताना चिराग आणि फक्त चिराग दिसतोय. फलंदाज बाद, गॉन. बोळींज विकास 11 साठी चिरागची गाडी खरंच वेगवान अशी धावते आहे. अगदी ट्रॅकवर आहे बॅटिंग आणि फिल्डिंगच्या रूपामध्ये, आणि त्यांनी असं प्रेशर बिंदास कोपराडसाठी करून ठेवलंय. मंदार येतोय बॅटिंगसाठी. मंदार येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पर्यंत बॉलिंग पहा, काय जबरदस्त बॉलिंग आतापर्यंत प्रथम वजई मैदानाच्या आतमध्ये करतोय. 4 चेंडूमध्ये 2 विकेट आणि 2 महत्वाचे विकेट बाद केलेत. 2 धाबा आणि 2 विकेट. पाहूया, दडपण वाढलंय 6/5. खूप चांगला बॉल ऑन साइडला हलक्या हातानं फक्त ड्राईव्ह डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल होते कंप्लीट. शेवटचा आणि अंतिम बॉल 7/5. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. आणि विकेट. सात वर 6 पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. या ऐकूया डीजेला. टँकर. चला, तिसरं षटक आदित्य ज्यांना आपण पाहतोय. फार मोठं दडपण वाढलंय. 12-46 या धावांचा पाठलाग करायचा आहे. मॅच मध्ये एक क्वेश्चन बाकी आहे आणि त्यामधून 6 विकेट बाद झालेत. या बली ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हलक्यातून ड्राईव्ह केलं, येतोय डॉट मैदानाच्या आतमध्ये. डॉट मध्ये सांगता मैदानाच्या आतमध्ये होते.
पण मॅडम एका गोष्टीचा उल्लेख करेल पहा, विकास 11 बॉलिंगच्या संघाने जो काय आजच्या दिवसामध्ये खेळ केला तो सर्वांच्या मनाला भावणार. त्यांची बॉलिंग, त्यांची फिल्डिंग आणि त्यांची बॅटिंग आतापर्यंत पॉवरफुल राहिली. हो नक्कीच, आदित्याची बॉलिंग पण चांगली पडते. बोल्ड, वेल बोल्ड. समोर दुसरी गोष्ट, ज्या वेळेला 53 धाब्यांचा पाठलाग करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात त्या वेळेला प्लॅनला एक्झिक्यूट करता नाही आलं. विकेट गेल्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग झाली नाही. नंबर 3चा खेळाडू त्यांनी सुद्धा बॅटिंग केली नाही. त्या कारणानं दडपण वाढत गेलं. पहा, पहिल्या षटकामध्ये जवळपास 3 विकेट बाद झाली होती. 3 टॉप ऑर्डर डकआउटच्या दिशेने गेलं. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये मिडल ऑर्डरमध्ये सुद्धा बॅटिंग झाली नाही. दडपण वाढत गेलं आणि दडपण वाढत जात असताना कोपराड संघ फार मोठ्या अडचणीमध्ये आहे. पाहूया आता इकडून कदाचित एकाला दोनामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतात, परंतु मॅच फार लांब गेली. 8-43 म्हणजे फार मोठं इक्वेशन आहे. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत आदित्य सुद्धा मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुढचा बॉल, या बॉली कट केलं चेंडूला आणि आणखीन एक सिंगल कंप्लीट होते. शेवटचा बॉल मार्गस्थ करतोय आदित्य आणि 5 धावा फक्त या ओव्हरमध्ये आदित्याने दिलेल्या आहेत. सुंदर अशी बॉलिंग आणि प्रेशर हे कोफराड संघावर अजून तसंच कायम आहे. आतापर्यंत दुसऱ्याच्या खेळामध्ये काय घडलं होतं? पहिल्या षटकामध्ये 4 धाबा 3 विकेट. दुसऱ्या षटकामध्ये 3 धाबा 3 विकेट. तिसऱ्या षटकामध्ये विकेट नाहीये, परंतु 5 धाबा आणि 1 डॉट बॉल पाहिला होता. आता शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल, पहिला बॉल पाठीमागे कट केलं चेंडूला, सिंगल कंप्लीट. पहा, मला वाटतं मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे, कारण येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 40 धाब्यांची गरज आहे. 30 होऊ शकल्या असत्या, 40 तर नाही होऊ शकत. जर नशिबाची साथ असेल तर सर्व गोष्टी होऊ शकतात. परिवर्तन संसार का नियम आहे, कोणतं सांगितलंय आणि ते कहाणीमध्ये लिहिलेलं आहे. पाहूया, परिवर्तन संसार का नियम आहे, परंतु त्या परिवर्तनला बेदाबा लागणार आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक सिंगल कंप्लीट होते. सामवेदी ब्राह्मण क्रिकेट क्लब आयोजित सामवेद चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतात, ऐकतात आणि ज्या प्रकारचे एकजुटी आहे सामवेद ब्राह्मण या समाजाची, खरोखरच मानावं लागणार आहे. वसई तालुक्यामध्ये फार मोठी चर्चा होती या स्पर्धेची. ज्यावेळेला ती मागील महिन्यामध्ये स्पर्धा झाली होती, सामवेद ब्राह्मण लीग ही स्पर्धा जी आयोजित केली होती, त्या स्पर्धेची फार मोठी चर्चा वसई तालुक्यामध्ये झाली होती, कारण त्या प्रकारचं आयोजन सुद्धा पाहायला मिळालं होतं. त्यानंतर विकास पाटील चषक बॉलिंग्स इथे तो सुद्धा चषक झाला होता. त्या सुद्धा चषकाची भरपूर स्पर्धा, भरपूर चर्चा झाली होती. येस नो बॉल. नो बॉल म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. त्यानंतर आरसीएम ट्रॉफी ती सुद्धा झाली होती, त्याची सुद्धा चर्चा भरपूर प्रमाणात होते. यावेळी फ्री हिटचा बॉल जागेवरच उभं राहावं लागणार आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, तो सुद्धा मिस. ओव्हरच्या रूपानं 1 धाव. एक बॉल आणि 36 रनची गरज. चला, शेवटचा बॉल. मॅच मध्ये औपचारिकता बाकी. मॅच फिनिश, सामना संपला. सामना जिंकला विकास 11 बॉलिंग्स या संघानं आणि पराभवाच्या जात असताना बिंदास कोपराट. चला, व्हॉलेंटियर्स कुठे आहेत? मैदानाच्या आतमध्ये जायचं का? ओके 5 मिनिटांचा अवधी आहे.
आणि 5 मिनिटानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये जाणार. तिकडे दोन्ही संघाची चर्चा होणार. ओके, लगेच 10 मिनिटं. ओके, चला 10 मिनिटांचा अवधी असणार आहे, 10 मिनिटाचा ब्रेक. तोपर्यंत ओके 15 मिनिटांचा अवधी असणार आहे आणि त्यानंतर मॅचला सुरुवात होईल. टॉस वगैरे घेतला जाईल विकेटवर.